एस-एम-सी स्मार्ट मनी कन्सेप्ट. जो आपल्याकडे जो पैसा आहे, आपल्याला जर एखादा बिझनेस स्टार्ट करायचा असेल, तर तो आपण योग्यरित्या कसा इन्व्हेस्ट करतो, म्हणजे स्मार्ट पद्धतीने कशाप्रकारे आपण इन्व्हेस्ट करतो, त्याच पद्धतीने या ठिकाणी मोठमोठे फंड मॅनेजर असतील, त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन असतील, ते सुद्धा काय करतात, की अशाच प्रकारे मार्केटमध्ये सुद्धा मार्केट हे एक बिझनेस आहे. त्यांच्या दृष्टीने आहे फक्त आपल्यासारखे जे ट्रेडर आहेत, ओके. ते काय करतात, की विचार वेगळा करतात पहा. काय विचार करतात? की त्या ठिकाणी हे मार्केट आहे. मार्केटचा मार्केट पद्धतीने विचार करतात. म्हणजेच मी पाठीमागे बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे पहा, 21 दिन में पैसा डबल. आपलं मन काय आहे माहिती आहे का? माकडासारखं आहे पहा, एका जागेवर राहत नाही. आणि ज्या ट्रेडरचं मन माकडासारखं आहे ना, एका जागेवरती राहत नाही, म्हणजे त्याला त्या ठिकाणी पर डेचं प्रॉफिट जरी अर्न झालं, तरी तो शांत बसत नाही पहा. क्लिअर? सायकॉलॉजीच्या सेशनमध्ये बऱ्याच गोष्टी या कव्हर होतात. परंतु फक्त ऐकल्या जातात आणि सोडून दिल्या जातात. ज्या पद्धतीने एखादा मूव्ही पाहिला जातो पहा, की त्या ठिकाणी मोटिव्हेशनल मूव्ही पाहिल्यानंतर त्याची एक चार्जिंग असते पहा, तोपर्यंतच टिकते. जास्तीत जास्त थिएटरच्या बाहेर आल्यानंतर 2 तास, 3 तास. एखाद्याने जरा जास्तच मन लावून पाहिलं असेल, तर 1 दिवस, 2 दिवस. ओके. त्या पद्धतीने एक मोटिव्हेशनल सारखं बोललं जातं, ऐकलं जातं, परंतु ते ग्रहण केलं जात नाही पहा. क्लिअर? तर त्याची रोज प्रॅक्टिस केली पाहिजे पहा सायकॉलॉजीची. ती सायकॉलॉजी कशा पद्धतीने आपली राहिली पाहिजे पहा. जर सायकॉलॉजी तुम्हाला पर डेचं टार्गेट असेल, की त्या ठिकाणी मला $5 काढायचे, $10 काढायचे, $50, $100 ठीक आहे. $100 पर डेचं टार्गेट असेल. टार्गेट काही ठेवून चालत नाही. तुम्हाला माहिती आहे रिस्क मॅनेजमेंटनी टार्गेट पाहिजे पहा. ज्या पद्धतीने तुमचं अकाउंट साइज आहे, त्या पद्धतीने तुम्हाला टार्गेट ठेवायचं. नाहीतर अकाउंट आहे $50 आणि माझं पर डेचं टार्गेट आहे $100. हे पॉसिबल नाही पहा. हे मार्केट आहे. मग त्या पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला पर डेचं टार्गेट ठेवावं लागेल. 0.5% 1% मॅक्स पर डेचं आणि ते जर टार्गेट कंप्लीट होत असेल आणि झालं असेल आणि तरीसुद्धा तुम्ही शांत बसत नसताल, तर तुम्ही मेड इन मार्केट नाहीत. मार्केटसाठी बनलेले नाहीत तुम्ही. ओके. आपण कशासाठी आहोत? जर आपलं टार्गेट कंप्लीट होऊन सुद्धा जर आपण ट्रेडिंग करत असेल, आपलं ग्रीड जर वाढत असेल, तर आपण मार्केटच्या लायकीचे नाहीत. आपण फक्त कष्टाच्या लायकीचे आहेत पहा. कारण होतं काय माहिती का, स्क्रीन समोर बसतो आणि असं वाटतं की काहीच कष्ट झालेले नाही पहा. क्लिक केलेलं आणि लगेच पैसे आलेले आहेत पहा. परंतु तेच पैसे जर तुम्हाला त्या ठिकाणी समजा 1000, 2000 समजा पर डेचं 2000 साठी जर तुम्हाला 10 तास काम करावं लागलं, बरोबर? तर 10 तासानंतर जरी तुम्हाला कोण म्हटलं ना, अजून तुला ₹100 एक्स्ट्रा देतो, ओव्हरटाईम कर, नाही करणार. कष्ट केले ना, मग ते 2000 आलेले. परंतु या ठिकाणी मार्केटमध्ये वेगळं आहे. मी सायकॉलॉजीचं आधी का बोलत आहे? कारण तुम्ही जर सायकॉलॉजी जर तुमची डेव्हलपमेंट नसेल, तुम्ही एस-एम-सी करा, कुठलाही ॲडव्हान्स करा पहा. कंटिन्यू एक स्ट्रॅटेजी राहत नाही पहा. अपडेट होत चालणार आहे. क्लिअर. स्ट्रॅटेजी अपडेट होत चालणार आहेत. परंतु तुम्ही कितीही स्ट्रॅटेजी जरी केल्या, तर जर तुमची सायकॉलॉजीच नसेल, तर तुम्हाला मार्केटमध्ये लॉस होणार आहे. सायकॉलॉजी म्हणजे काय? तुमचं टार्गेट अटेंड झालं, की बास. मी तुम्हाला पाठीमागे पण सांगितलं होतं पहा सायकॉलॉजीच्या ह्याच्यामध्ये. काय? की तुम्ही लॉसेस घ्यायला पण शिका ना. लॉस घेतल्यानंतर सायकॉलॉजी पूर्ण बिघडते पहा. प्रॉफिट झाल्यानंतर सायकॉलॉजी तर काय, खूप चांगली राहते. परंतु ज्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी लॉस होतो, त्यावेळेस आपली सायकॉलॉजी खूप बिघडते. आपलं काम काय आहे मित्रांनो? आपलं काम हे आहे, की आपल्याला मार्केटमध्ये ज्यावेळेस लॉस होईल, त्यावेळेस स्वतःला स्टेबल ठेवायचंय पहा आणि तोच ट्रेडर बनतो. ट्रेडर बनणे म्हणजे असं खूप काही वेगळं नाही पहा. असं खूप काही वेगळं नाही. त्याच्यासाठी एक 2-4 गोष्टी आहेत त्या फॉलो कराव्या लागतात. आणि जास्त प्रॉफिट झाल्यानंतर मग कसे स्वप्न येतात पहा. आणि त्या स्वप्नांच्या पाठीमागे मग अशी एक सायकॉलॉजी तयार होते, की मला रोज तेवढंच प्रॉफिट आलं पाहिजे. एखाद्या दिवशी जास्त होऊ शकतं, परंतु कंटिन्यूअस नाही ते राहू शकत. क्लिअर? म्हणजे पर डेचं टार्गेट जर तुमचं असेल, की मला 0.5% काढायचं, एखाद्या दिवशी 2-3% पण निघू शकतात. मग तुमचं टार्गेट चेंज नाही झालं पाहिजे, की आज मला 3% निघले म्हणजे मला रोजच 3% निघले पाहिजेत पहा. एस-एम-सी तुम्हाला आज पूर्ण बेसिक पासून शिकवलं जाणार आहे. परंतु त्याच्यासाठी तुमची सायकॉलॉजी तयार ठेवा. मार्केट खूप देणार आहे. परंतु मार्केटप्रमाणे विचार केला तरच देणार आहे पहा. ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करत असतो, त्यावेळेस 4 लोकांना माहीत असतं पहा. मग ते 4 लोकांचं बर्डन आपण डोक्यावरती घेऊन फिरत असतो. यांना दाखवायचंय. त्यांना काही फरक नाही. त्यांना काहीच दाखवायचं नाही. त्यांनी खूप नावं ठेवलेली असतात. त्यांना मी त्यांच्या नाकावर टिचून काही नाही, कुणाचं नाक टेचत नाही आणि काय नाही. आपलंच टेचलं जातं पहा.
त्याच्यामुळं कुणाचा विचार करायचा नाही, आपली सायकॉलॉजी वेगळी ठेवायची. कुणाला कुणाचं घेणं-देणं नाही. त्याला ₹4 जास्त आले आणि तुम्हाला तो ₹2 देणार नाही. किंवा तुम्हाला जर ₹4 जास्त आल्यानंतर तुम्ही त्याला ₹2 देणार नाहीत. मार्केटसारखा विचार करा या ठिकाणी. बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे मी. ज्याला ही गोष्ट कंट्रोल होते, इमोशनवरती कंट्रोल येतं पहा, ग्रीड कमी असते, लालच कमी असतो, त्याला त्या ठिकाणी पर डे प्रॉफिट होतं पहा. पण तरी जॉब करतो म्हणजे काय करतो? हं? तुम्हाला जर त्या ठिकाणी समजा आय-टी कंपनीमध्ये असेल 10,00,000चं पॅकेज असेल, बरोबर? 10,00,000चं पॅकेज नंतर तुमची इन्क्रिमेंट कधी होते? 15 दिवसाला होते का? महिन्याला होते? नाही ना. टाईम लागतो त्याला पण. त्याच्यासाठी तुम्ही 5-5, 6-6 वर्ष घासलेली आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला हे पॅकेज आहे. मग ट्रेडिंगमध्ये असा विचार का होतो? की जर तुमचं त्या ठिकाणी समजा एक $10,000 जर अकाउंट असेल आणि तुमचं पर डेचं टार्गेट असेल 1% म्हणजे $100. तर आज 100 काढली, 15 दिवस 100 काढले, की त्याच्यानंतर त्याचं टार्गेटच वाढतं. आता 200च काढणार. का? ज्या पद्धतीने अकाउंट त्या पद्धतीने तुम्हाला प्रॉफिट होणार आहे पहा. त्याच्यामुळे सायकॉलॉजीवरती भर द्या. बाकीच्या गोष्टी तुम्हाला पूर्ण एज्युकेट केल्या जाणार आहेत. जे काही नवीन कन्सेप्ट येतील ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिले जातील. हे मी आधी पण बोललो आहे आणि आता पण बोलत आहे पहा. परंतु जर सायकॉलॉजी नसेल, तर कितीही क्लास करा. याच्यापैकी बरेच जण असतील, की ज्यांनी लॉस पण बेअर केला असेल. लॉस हा पार्ट आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, लॉस पार्ट आहे मार्केटचा. परंतु तो शिकण्यासाठी असतो पहा. परंतु तीच जर चूक कंटिन्यू रिपीट होत असेल, आपण विचार केला पाहिजे. आपण नोट करत नाहीत, की आपल्या चुका काय आहेत पहा. जर्नल मेंटेन करायला सांगितलं होतं मी. किती जणांनी केलेलं आहे? मग स्वतःकडे एकदा पाहायचं, की आपल्या चुका काय होत आहेत? मार्केट नाही चुकत. कारण हे या ठिकाणी स्टॉक मार्केट नाही चुकणारं. हे करन्सी मार्केट आहे. हे नाही चुकणार. परंतु आपल्या चुका आपण कधीच त्या ठिकाणी लिहून ठेवत नाही पहा. नोट करत नाहीत कुठल्या जनरलवरती, की ते या ठिकाणी माझ्याकडून ही चूक झाली, परत नाही झाली पाहिजे. नोट करा, परत चुका तुमच्या खूप कमी होणार पहा. समजतंय?